तर आजच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर अनेक अमृततुल्य सुरू पण झाले, बंद पण पडले. तर घरच्यांकडनं जे काही आपण शिक्षणासाठी पैसे घेतो तो घेण्यासाठी आपल्याला कुठंतरी एक असं लाज वाटण्या टाईप होतं. तर तेव्हा काहीतरी कंटाळा येतो आणि तेव्हा मनातनं एक आवाज येतो की आपण स्वतःचं आता काहीतरी केलं पाहिजे. तरी अनेक लोकांचं म्हणणं पडतं की जो फ्रँचायझी हे जे मॉडेल आहे सध्या, त्याच्यामध्ये जो ब्रँड ओनर आहे त्याचाच जास्त फायदा होतो. सामान्य माणसाचा तिथे जास्त फायदा होत नाही. जर मोठे स्वप्न बघायचे असतील तर आपल्याला धंद्यामध्ये यावं लागेल. आणि धंदा हा काही वाईट नाही आहे. आपण धंदा करतोय म्हणजे आपण भारताच्या इकॉनॉमीला आज सपोर्ट करतोय. जे काही म्हणतो आपण धंद्यामध्ये शब्दाला आपण टिकलं पाहिजे. तर आपण धंद्यामध्ये जर शब्दाला टिकलो तर आपल्याला मार्केट नक्कीच डोक्यावर घेतो. पण आपण काही कोणाचे बुडवले, काही हे केलं तर मग काय होतं की ही माउथ पब्लिसिटी एवढं आपलं नाव खराब करते की नाही, त्याला मदत नाही करायची बरं का. समजा कुठलाही धंदा बघा, काही दिवस खूप चांगला चालतो, बरोबर. काही दिवस आपल्याला शांत बसावं लागतं. आणि हे शांत बसल्या जात नाही. स्वतःचं जे कंट्रोल आहे ते सुटत बऱ्याच वेळेस. अरे यार, पैसे येतच नाहीये. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक यशस्वी तरुण उद्योजक आहेत ज्यांचं नाव पराग पाटील आहेत. तर आणि आजचा जो एपिसोड असणार आहे तो टोटली बिझनेस ओरिएंटेड असणार आहे. तर मी तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला आधी सांगितलं की इथून पुढं आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. म्हणून आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. येस, तर परागजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. नमस्कार, माझं नाव पराग पाटील. मी शुराय उद्योग समूह याचा आम्ही फाउंडर अँड CEO आहे. शुराय उद्योग समूह अंतर्गत आम्ही शुराय अमृततुल्य हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. जेव्हा आपल्या भारतभर जी काही लॉकडाऊनची परिस्थिती होती त्याआधी हा बिझनेस 19 दिवस पहिले चालू झालेला होता फक्त. माझं स्वतःचं BSc ॲग्रिकल्चरचं शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर मी पुण्यात MPSC UPSCचे क्लासेस वगैरे केले, अभ्यास करायचो. पण काय होतं की काही काळानंतर आपण 8-10 वर्ष झाले त्याच्यानंतर घरच्यांकडनं जे काही आपण शिक्षणासाठी पैसे घेतो तो घेण्यासाठी आपल्याला कुठंतरी एक असं लाज वाटण्या टाईप होतं. तर तेव्हा काहीतरी कंटाळा येतो आणि तेव्हा मनातनं एक आवाज येतो की आपण स्वतःचं आता काहीतरी केलं पाहिजे. तसा आवाज मला आल्यानंतर मी त्यानंतर काही 1-2 महिने मी जॉब पण केला. जॉबमध्ये मला समजलं की माझ्यात जे म्हणजे स्वतःमध्ये जे जे नेतृत्व गुण आहे किंवा माझ्यात ज्या स्किल वगैरे आहेत तर त्या मी ओळखल्या. आणि की एक विचार केला की याच्यात फक्त 20-25 हजारात आपल्याला कायमस्वरूपी काम करावं लागेल. होऊन प्रमोशन होऊन पगार वाढून कितीक वाढेल, 30-35 हजारापर्यंत जाईल. पण ही जी चौकट ही चौकट मला कधी सोडता येणार नाही. तर मी विचार केल्यानंतर खूप सारं भांडवल लागणार होतं, सगळ्या गोष्टी होत्या. आणि काय असतं की जसं आपण एवढं शिक्षण करून, एवढे क्लासेस वगैरे करून घरच्यांच्या, नातेवाईकांच्या खूप काही अपेक्षा असतात की आपण काहीतरी चांगले म्हणजे जॉब केला पाहिजे किंवा गव्हर्नमेंट आपण नोकरीला लागलं पाहिजे, म्हणजे आपल्याला पुढे एखादी चांगली पोरगी भेटेल, पुढं संसार होईल, घरदार पूर्ण लाईनअप होईल असं. पण काय होतं की जेव्हा मराठी मुलगा जेव्हा बिझनेसमध्ये जातो तर त्याला पूर्णपणे हा घरच्यांचा विरोध असतो किंवा नातेवाईकांचा विरोध असतो किंवा त्यांच्या मनाला ते पटतं. पण काय होतं की समाज काय म्हणेल, काही नाही, ह्या सर्व गोष्टींचा विचार ते करत असतात. तर तो खूप कठीण काळ होता. तर मी कुठलाही 1 रुपयानं घरच्यांकडनं घेता मी स्वतःचा बिझनेस हा स्टार्ट केला. आणि तेव्हा म्हणजे माझ्या पहिल्या दुकानाची जेव्हा मी ओपनिंग केली तर ओपनिंग मी 1 मार्चला केली आणि 22 मार्चला लॉकडाऊन लागलं. तर मी पूर्ण 8 ते 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट केलेली होती आणि माझं पहिलं शॉप 19 दिवसामध्ये बंद पडलं. तर त्यानंतर हा 6 महिन्याचा खूप कठीण काळ होता. तर तेव्हा अशी परिस्थिती होती की ना आपण घर का ना घाटका अशी गंमत झालेली होती की घरच्यांकडनंही पैसे मागू शकत नाही आणि काही करू शकत नाही. आणि जरी आपण म्हटलं की लॉकडाऊनमध्ये भरपूर लोकांनी सहकार्य केलं किंवा शॉपचे जे काही रेंट होते किंवा जे काही लोनची EMI वगैरे होते ते माफ झाले वगैरे, पण तशी कुठलीही परिस्थिती नव्हती. प्रत्येकाने प्रत्येकाची गरज ओळखून पैसे वगैरे घेतले. तर मला पूर्ण शॉपचं रेंट भरायचं होतं, त्याच्यानंतर जे कामाचे मुलं होते त्यांना सांभाळायचं होतं, सर्व काही गोष्टी होत्या. आणि स्वतःचाही उदरनिर्वाह बघायचा होता, कारण घरच्यांकडनं कुठलीही अपेक्षा नव्हती. हे करता करता पहिलं जे लॉकडाऊन होतं ते खूप स्ट्रिक्ट होतं. आणि पहिल्या लॉकडाऊननंतर जेव्हा जे काही दुसरं लॉकडाऊन लागलं तेव्हा बऱ्यापैकी मोकळीक आलेली होती. तर तेव्हा आमच्या दुकानाच्या बाहेर आम्ही म्हणजे आमची जेवढी काही टीम होती ते पहिलं शॉप कुठं होतं? पहिलं शॉप आमचं नाशिकला, माऊली लॉन्सला असं. अजून पण तिथंच आहे.
पण मग त्या शॉपच्या बाहेर आम्ही एक थर्मास, एक स्टूलवर पेपर कप, एक चिल्लरची वाटी, खिशात कॅश, असा आम्ही चहा विकलेला आहे पूर्ण याच्यामध्ये. आणि त्या नाशिकने तेव्हा आमचं संघर्ष पाहिलेला आहे. तर आज कुठं तो संघर्ष पाहून नाशिकने आम्हाला रिझल्ट दिलेला आहे की नाशिकमध्ये आमचं टोटल 48 ब्रांचेस आहे. पूर्ण नाशिकमध्ये सगळ्यात जास्त ब्रांचेस आमच्या आहेत असं. तर तो खूप संघर्षाचा काळ होता लॉकडाऊनमध्ये. आणि लॉकडाऊन ही एक म्हणजे संकट पण होतं आणि एक संधी पण होती. मग ज्यांनी ते संकट समजलं त्यांना ते कायमस्वरूपी म्हणजे पुढं अडचणी झाल्या, पण ज्यांनी संधी समजली तर त्यांचं पुढं खूप ग्रोथ झाली. असा माझा म्हणजे एकंदरीत प्रवास होता. तर लॉकडाऊननंतर मग हळूहळू काहीतरी फ्रँचायझी देणं वगैरे या सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या. तर आजच्या घडीला म्हणजे 2025ला, म्हणजे 20ला मी स्टार्टअप केलेलं आहे, तर आज 2025ला माझे म्हणजे महाराष्ट्रासहित 5 राज्यांमध्ये माझा हा ब्रँड प्रचलित आहे. माझं म्हणजे उत्तर प्रदेश, राजस्थान, MP, गुजरात इथं माझ्या सर्वीकडे ब्रांचेस पसरलेले आहे. आणि विशेषतः म्हणजे आपण जर बघितलं की UP बिहारी लोक जे महाराष्ट्रामध्ये काही रोजगारासाठी येतात वगैरे, तर आमचा ब्रँड हा UPमध्ये एवढा जोरदार पसरलेला आहे की आमचे उत्तर प्रदेशमध्ये 18 शॉप आहे शुराय अमृतुल्य या नावाने. नंतर राजस्थानमध्ये कोटा, भिलवाडा, MP, गुजरात या ठिकाणी सर्वीकडे आमचे शॉप आहेत. असा आमचा आतापर्यंतचा प्रवास आहे. आणि आम्ही काही एका चहाने सुरुवात केलेली होती फक्त, की साखरेचा चहा वगैरे, त्याच्यानंतर गुळाचा चहा वगैरे, नंतर इतर सगळे प्रोडक्ट. आता आम्ही नवीनच एक दीड महिना झालेला आहे, त्याच्या पहिलेच आम्ही काही बेकरी प्रोडक्ट काढलेले. ते आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी काही रायगड आहे, जी काही आपली राजधानी होती स्वराज्याची, तिथं आम्ही त्याची लॉन्चिंग केलेली. आणि जशी ही रायगडाची ऊर्जा आहे त्याप्रमाणेच आम्हाला पूर्ण त्या प्रोडक्टला रिझल्ट आलेला आहे पूर्ण. अरे वा. आणि आजपर्यंत टोटल किती ब्रांचेस आहेत तुमच्या? आता आमच्या रनिंग तरी 111 ब्रांचेस आहे. म्हणजे एका दुकानापासून सुरू केल्यापासून आज संपूर्ण भारतामध्ये तुमच्या जवळपास 111 पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत. बरोबर. पण मग आपण एक ट्रेंड पाहतो की ज्यावेळेस समजा 4-5 वर्ष आधी अमृतुल्य खूप असं जोरात ट्रेंडला होतं. बरोबर. पण आज ज्यावेळेस 5 वर्षानंतर आजच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर अनेक अमृतुल्य सुरू पण झाले, बंद पण पडले. बरोबर. तर मग याच्या मागे बेसिक रिझन काय आहे समजा? त्याच्यामागे कारण म्हणजे असं काय की जो म्हणजे एखादा व्यक्ती जो बिझनेस करायचं म्हणजे स्टार्ट करतो किंवा एक ओनर म्हणून एका कंपनीचा असतो, तर त्याने जेवढं ग्राउंड लेवलला लक्ष घातलं पाहिजे तेवढं भरपूर लोकांनी घातलं नाही. फक्त एक अमाऊंट घेतली आणि फ्रँचायझी देत वगैरे सुटले. आता भरपूर अमृतुल्य बंदही पडले आणि भरपूर काही ब्रँड आहेत की त्यांचा बंद पडण्याचा रेशो खूप जास्त आहे. आणि आमचं जर बघितलं तर आमचा बंद पडण्याचा रेशो खूप कमी, म्हणजे 0% जरी तुम्ही पकडाल तसं आहे. तर आमचं का अमृतुल्य बंद पडत नाही? आमचे काही दुकानांना 4-4, 5-5 वर्ष झाले, किंवा एका फ्रँचायझीधारकाने 1 ते 2 दुकानं केले, 2 ते 3 केले, पूर्ण परिवार त्याच्यामध्ये सेटल झाला. असं का की आम्ही पूर्ण म्हणजे ग्राउंडला त्याचं लक्ष घालतो की त्याचं म्हणजे दूध किती जातं, त्याने त्याची नोंदवही पूर्ण कशी टिपलेली आहे, नंतर त्याचे शॉपचे रेंट कसे ॲडजस्ट झाले पाहिजे, पोरांचा खर्च वगैरे कसा निघाला पाहिजे, या बारीक बारीक गोष्टी आम्ही पूर्ण म्हणजे त्याला शेवटपर्यंत की सपोर्ट करतो. किंवा समोरच्याने आपल्याला कमीत कमी 3-4 लाख रुपये दिलेले, तर एक व्यवसाय करणारा माणूस नोकरी सोडतो वगैरे आणि तो एक सामान्य असतो. तर आपली जी काही, मी एक विचार करतो की माझी जी काही परिस्थिती होती, माझ्याजवळ काहीच म्हणजे 1 रुपया नव्हता बिझनेस करायला, तसंच समोरच्याची परिस्थिती असते. तो कुठून तरी लोन घेतो किंवा काहीतरी व्याजाचे पैसे वगैरे घेतो किंवा ॲडजस्टमेंट वगैरे करतो. अशा काही गोष्टी करून तो आपल्याकडे आलेला असतो. आणि ते केल्यानंतर तो पैसा फेडण्यासाठी जे काही स्ट्रगल असतं, त्या स्ट्रगलला एक ब्रँड ओनरतर्फे जो सपोर्ट दिला पाहिजे तो खूप साऱ्या लोकांनी दिला नाही आणि खूप सारे ब्रँड त्यामुळे बंद पडले. पण आमचं काय की आमची वेगळंपणा तोच आहे की आम्ही पूर्ण म्हणजे ग्राउंड लेवलला म्हणजे दुकान म्हणजे सुरू झालं, तो ओपनिंग झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही दुकानावर लगेच तिथं त्या नवीन स्पॉटला आम्ही तिथं हजर राहतो. तर त्याचं पूर्ण दिवसभराचा कसा खर्च काढायचा, काय नाही, सगळ्या गोष्टी आम्ही बारीक बारीक त्याला समजवतो. आणि जे काही पैसे म्हणजे धंद्यासाठी लागतात ते कसे साईडला काढायचे आणि उरलेले पैसे कसे घरी घेऊन जायचे. नाही तर काय होतं की मराठी माणसाला माहिती राहत नाही कुठं कशी काय इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तो काय करतो की आता आमचे जे धंदे छोटे छोटे धंदे जसे की भाजीपाल्यासारखे, म्हणजे सकाळी गोष्टी भरल्या आणि संध्याकाळी विकून मोकळं. पण हा जो काही ताजा पैसा आलेला राहतो, याची विल्हेवाट कशी लावायची, याची इन्व्हेस्टमेंट कशी करायची, ह्या भरपूर गोष्टी माहिती राहत नाही. तो ताजा पैसा आपण कधी पाहिलेला राहत नाही, तो अचानक एवढा मोठा गल्ला आपल्याला दिसतो. मग त्याच्यातनं नेमका आपल्याला आजच्या दिवसाला पूर्णपणे खर्च किती लागलेला आहे तो कसा साईडला काढायचा, कारण तो माल आपल्याला इन फ्युचर 15 दिवसात नंतर 1 महिन्यात भरावा लागणार आहे. तर तेव्हा आपल्याला पैसे पाहिजे.
तर काय होतं की काही लोकांचे धंदे याच्यामुळे बंद पडले की तो पूर्णचं पूर्ण गल्ला घरी घेऊन जाणार, किंवा मग तो घरी गेल्यावर त्याला लगेच पाय फुटतात, लगेच दुसऱ्या लाईनी लागतात. या सगळ्या गोष्टी म्हणजे जे छोटे आहे धंदे लोक त्यांच्या चुकता. मग काय केलं पाहिजे की जेवढा पैसा आपल्याला रॉ मटेरियलला वगैरे सगळं काही लागलं आहे तेवढा साईडला काढला पाहिजे, जेवढा रिअल म्हणजे प्युअर पैसा उरतोय तेवढाच आपण तो घरी घेतला पाहिजे. मग त्याच्या पुढं SIP असतात, पावती असतात, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. अशा ज्या गोष्टी मेंटेन केल्या तर कुठेतरी धंदा हा सक्सेस होतो. ओके, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी अमृततुल्य चालू केले त्यानंतर त्यांनी मॅनेजमेंट व्यवस्थित केली नाही. बरोबर. म्हणजे जे ब्रँड ओनर होते त्यांनी फ्रँचायझीवाल्यांना तेवढा सपोर्ट नाही केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैशाचं मॅनेजमेंट नीट त्यांना जमलं नाही, की म्हणून आज अनेक जे दुकान आहेत अमृततुल्यचे ते बंद पडले. बरोबर. पण मग तरी अनेक लोकांचं म्हणणं पडतं की जो फ्रँचायझी हे जे मॉडेल आहे समजा, त्याच्यामध्ये जो ब्रँड ओनर आहे त्याचाच जास्त फायदा होतो, सामान्य माणसाचा तिच्यात जास्त फायदा होत नाही. नाही, तसं काही नसतं. म्हणजे एक काय होतं की काही ब्रँड ओनर होते ते फक्त त्यांनी ऑफिस टाकलं आणि एक स्वतः मॅन्युफॅक्चरर नाही, काही नाही, फक्त एक काहीतरी मटेरियल घेतलं, USP केली आणि तसं पुढं दिलं. भरपूर जणांचे तसे, तुम्ही जर चांगला स्टडी केला तर तसे ब्रँड भरपूर बंद पडले. माझा ब्रँड का सक्सेस आहे की कारण मी स्वतः एक दुकान टाकलं होतं. मी तेव्हा फ्रँचायझी देण्याचा विचार नव्हता केलेला. स्वतः एक दुकान टाकलं. दुकान टाकल्यानंतर मला 6-7 महिन्याचा लॉकडाऊनचा संघर्षाचा काळ आल्यानंतर मी काय म्हणजे लॉकडाऊनमध्ये भरपूर गोष्टी मी हे केल्या की काय आपण रॉ मटेरियलमध्ये चेंजेस केले पाहिजे. काही नाही, मी स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे आणि स्वतःला मला माहिती आहे की दुकानात काय लागतं काही नाही. मग मी ज्या गोष्टी अनुभवलेल्या होत्या त्याच गोष्टी मी माझ्या फ्रँचायझी धारकाला सांगितल्या की असा प्रॉब्लेम येतो, केव्हा मॅनपॉवर पण राहत नाही, स्वतःला आपल्याला लोकांचे उष्टे कपं धुवावं लागतं, पूर्ण दुकान आपल्याला सांभाळावं लागतं, झाडू पोचा या सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागतात स्वतः. काय होतं की समोरचा फ्रँचायझी घेतो तर तो खूप मोठ्या याच्यात आलेला राहतो की रिअल लाईफ आणि रिअल लाईफ याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. जे मोटिवेशन आपण यूट्यूबला, इंस्टाला, FBला जे काही बघत असतो की एखादा उद्योजक टाकत असतो, त्याचं पूर्ण ॲम्बियन्स वगैरे दिसतं, गाड्या दिसतात, सगळ्या गोष्टी, पैसा दिसतो, पण काय राहतं की त्याच्यामागं जो संघर्ष असतो तो कोणी पाहिला राहत नाही. त्याच्या मागचा जो संघर्ष होता ना तो मी पाहिलेला होता. मी तो माझ्या फ्रँचायझी धारकांना सांगितला आणि माझ्या फ्रँचायझी धारकांनी तो संघर्ष स्वतःवर लादून घेतला किंवा त्या ज्या काही मी टिप्स दिलेल्या होत्या ते करत गेले. त्यामुळे माझा ब्रँड सक्सेस आहे आणि माझे दुकानदार आज सक्सेस आहेत. ओके, असं म्हणजे तुम्ही जास्त सपोर्ट करतायत म्हणून तुमचे जे काही फ्रँचायझी पार्टनर आहेत ते सक्सेसफुल आहेत. हो. आणि बऱ्यापैकी म्हणजे जो ब्रँड ओनर असतो तो लोकांना सपोर्ट करत नाही म्हणून त्यामुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स वगैरे येतात. बरोबर. ओके, आता मला सांगा की आता अमृततुल्यचा जो बिझनेस आहे, चहाचा जो बिझनेस, तो बऱ्यापैकी ट्रोल पण होतो. की म्हणजे लोक चहाचं दुकान टाकतात आणि असं स्वतःला खूप भारी असं काहीतरी दाखवतात की खूपच भारी सक्सेसफुल आहे. तर या बाबतीत तुमचं काय मत आहे की जर समजा आज एखाद्याला चहाचं दुकान चालू करायचं असेल तर त्याने ते केलं पाहिजे का? कोणालाही, म्हणजे आता चहाचंच दुकान आहे, कुठलाही बिझनेस जर करायचा असला तर तो खरंच म्हणजे मेन गोष्ट आहे की तो केला पाहिजे. मग आपण म्हणतो की चहाचं दुकान तर हा कसा आहे की कमी भांडवलीचा बिझनेस आहे आणि सकाळी भरलं संध्याकाळी विकून मोकळं होऊन जातं माणूस, तर केला पाहिजे. फक्त काय आहे की जी काही सिस्टीम असते, मॅनेजमेंट असते, त्या गोष्टी आहे ना त्या म्हणजे काय राहतं की गाढव वर्क एका साईडला आणि स्मार्ट वर्क एका साईडला. मग ते कुठल्याही तुम्ही धंद्यात लादू शकतात. जर आपण स्मार्ट वर्क केलं तर कुठलाही धंदा हा नक्कीच सक्सेस होतो. आणि अमृततुल्यला ट्रोल करणं म्हणजे आता आपण जर एक तुम्हाला उदाहरण देतो तर 150 ते 200 वर्षाचा इतिहास कोकोकोलाला आहे असं. तर मग चहाला तर 300-350 वर्षाचा इतिहास आहे, पहिलेपासून चहा हा चालत आलेला आहे. आणि काय राहतं की आपण एक पुण्याचं काम करतो की चहाच देतो ना, काही वाईट काम करत नाही, काही दारू वगैरे विकत नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे की आपल्या दुकानाची स्वच्छता ठेवायची आहे, आपल्याला क्वालिटी मेंटेन करायची आहे. आपण आता मार्केटमध्ये आपण बघताय की 10चा चहा 12 रुपयाला झालेला आहे, भरपूर काही महागाई वाढलेली असं. तर आपण आणि लोक देतात 12 रुपये पण देतात, 13 देतात, 15 देतात. कारण का की लोकांना आपण पटवून सांगितलं पाहिजे की आम्ही 7 फॅटचं दूध वापरतो, आमची स्वच्छता बघा, आमचे मुलांचं जे काही कामगार आहेत तिथं त्यांचं वागणं बघा, आमचं म्हणजे ब्रँडचा सगळा ॲम्बियन्स बघा, ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या त्या जर काही स्टँडर्ड लेवलला राहिल्या आणि आपण पूर्ण मेंटेन केलं तर हा बिझनेस हा नक्कीच सक्सेस होतो. पण बघ, ज्यावेळेस एखाद्याने सांगितलं समजा की मला चहाचं दुकान टाकायचं आहे, बाकीच्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्याकडे थोडासा निगेटिव्ह होतो, नातेवाईक असतील किंवा काय असतील. कारण आज आपण किती म्हटलं तरी सुशिक्षित आहेत सगळे. बरोबर. आज असं काही नाही की कोणी शिक्षण कमी. मग हे सगळं झाल्यानंतर चहाचं दुकान टाकणं किंवा एखादा नोकरी करतोय, बरोबर, काहींना वाटतं की यार मी नोकरी सोडून हे करू का, तर ते काय वाटतं याच्याबद्दल? नाही, काय राहतं की कुठलाही तुम्ही सक्सेसफुल बिझनेसमॅन बघा, ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तर प्रत्येकाचं स्टार्टअप एक छोटंच होतं.
तर तेवढा तरी समाजाने, नातेवाईकांनी, घरच्यांनी, मित्रांनी तेवढा तरी सपोर्ट केला पाहिजे की एक छोटीशी सुरुवात. तो एकदा धंद्यात उतरला, एकदा मार्केटमध्ये उतरला, एकदा लोकांशी बोलायला लागला, एकदा कस्टमरांशी, ग्राहकांशी त्याचा चांगला कॉन्टॅक्ट आला, तर तो तेवढ्यावरच थांबणार नाही ना. तेवढं विकून तो आज म्हणजे एक दुकान जर करतोय तर एक दुकानाला आज 2-3 लेबर लागतात. 2-3 लेबरची पूर्ण फॅमिली सगळे सेटल होतात. तिथं दूध देणाऱ्याची फॅमिली सेटल होते, जो काही तिथं रॉ मटेरियल वगैरे देतो त्याची फॅमिली सेटल होते. सगळ्यांना रोजगार भेटतो. एका दुकानामुळे एवढ्या लोकांना रोजगार भेटतो. तर ती छोटीशी जर सुरुवातीला जर लोकांनी सपोर्ट केला तर तो आज चहा विकतोय, पण उद्या उठून त्याला काही ना काही संधी येणार आहे. आज जरी तो चहा विकतो तिथं एखादा मॅनेजर ठेवू शकतो, पुढं ना पुढं कुठं ना कुठं दुसरा बिझनेस करणार आहे. तर एक जी छोटी सुरुवात राहते ना, तिथं तरी सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे. ओके. आणि ज्या लोकांच्या मनात समजा असं कन्फ्युजन आहे, आजकालच्या तरुण पिढीमध्ये बरंच कन्फ्युजन आहे की नोकरी करायला की पाहिजे का स्वतःचा बिझनेस केला पाहिजे, तर याचं आन्सर कसं शोधायचं? आता काय राहतं की जो नोकरी करतो ना, तो याच्यापेक्षा भरपूर काही सांगू शकतो. कारण नोकरी करणं म्हणजे सकाळी 9-10 वाजेपासून कंपनीत जाणं, एखाद्या बॉसच्या हाताखाली पूर्ण काही काम करणं, किंवा आपला संध्याकाळी याचं सुटायचा टाईम 6 वाजेचा असतो. कधी कधी 8 वाजेपर्यंतही कंपनीत थांबावं लागतं. ते टार्गेट दिलेलं राहतं, ते कंप्लीट करावं लागतात. सगळ्या काही गोष्टी असतात. आणि काय राहतं की जी मोकळीक आहे ना, ती मोकळीक राहत नाही. आणि एक लिमिटेड पगार असतो 25-30 हजाराचा. त्याच्यानंतर काय असतं की कुठलाच मुलगा हा लग्न होताना वगैरे सेट झालेला नसतो. तर भरपूर काही अपेक्षा असतात. त्याला पुढं स्वतःचं घर घ्यायचं असतं. आता अपेक्षा वाढलेल्या आहे की स्वतःची गाडी पाहिजे, तर पेट्रोल, पाणी, किराणा खर्च ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर काय होतं की तुम्ही मार्केटमध्ये बघा की 20-25 तारखेपर्यंत आहे ना, मार्केट पूर्ण ग्रोथ असतं, पूर्ण चक्र फिरत असतं. पण 20-22 तारखेनंतर आहे ना, जसं जसं लोकांच्या अकाउंटला पगार, जे काही पेमेंट राहतं ते आता खूप कमी उरलेलं आहे. आता 1000-2000 रुपये उरलेले, असं काही होतं. तर तेव्हा बघा मार्केट आहे ना, शेवटी आपण भरपूर धंदेवाईक लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे की मंथ एंडिंग आहे. तेव्हा मार्केट भरपूर स्लो झालेलं राहतं. काय राहतं की हा पैसा कधी टिकत नाही, याच्यामध्ये कधी मोठे स्वप्न पडत नाही. जर मोठे स्वप्न बघायचे असतील तर आपल्याला धंद्यामध्ये यावं लागेल. आणि धंदा हा काही वाईट नाही आहे. आपण धंदा करतोय म्हणजे आपण भारताच्या इकॉनॉमीला आज सपोर्ट करतोय असं. आणि आपण धंदा केल्यामुळं ची चांगली ग्रोथ होईल आणि देशाची चांगली ग्रोथ होईल. आणि आपण धंदा केल्यामुळं काय होणार आहे की भरपूर सारा रोजगार निर्माण होणार आहे असं. आणि जेवढं काही आपण आपल्या कंपनीसाठी करतोय, जेवढं काही आपण बॉससाठी करतोय, तर तेवढं आपण स्वतःसाठी करा. तो आनंद खूप वेगळा असतो स्वतःसाठी. माणूस म्हणजे कंपनीमध्ये जाताना माणसाला सकाळी कधीच जाग येत नाही. घरचे उठवता, अरे टाईम झाला कंपनीत जा, किंवा मिसेस वगैरे उठवत असते. पण तुम्ही स्वतःचा धंदा करून बघा, बिना बेल लावायचा आपल्याला सकाळी 4:30-5ला जाग येते म्हणजे येते. कारण काय असतं माहिती आहे का की आपल्यावर स्वतःवर जबाबदारी असते. त्याच्यानंतर आपण ज्या लोकांना रोजगार दिलेला आहे त्यांची जबाबदारी असते. आपल्याला थोडी धाकधूक असते की आपण जर काही मिसमॅच केलं किंवा आपण पळालो नाही, आपण संघर्ष केला नाही, तर आपल्या स्वतःच्या फॅमिलीवर परिणाम होईल. आपल्या भरोश्यावर जे लोक आहेत त्यांच्या फॅमिलीवर परिणाम होईल. आणि काय होतं की एक जबाबदारी असते. आणि कंपनीमध्ये जे काही म्हणजे जिथं कुठं आपण जॉब करत असू, एक गव्हर्नमेंट का असो, जिथं ते काही मनाला समाधान भेटत नाही ना, लाख तिथं म्हणजे 30,000 भेटो, 50,000 भेटो, पण इथं कष्टाचे ना 20-22,000, 10,000 जे काही भेटतील ते खूप आनंदाचे राहतं असं. आणि काही कोणाचं बंधन राहत नाही, काहीच टेन्शन राहत नाही, कोणाला सुट्टीसाठी कॉल करावं लागत नाही, काहीच नाही असं. पण एक आहे की म्हणजे नोकरी आणि व्यवसाय करताना नोकरीवाला तरी बऱ्यापैकी म्हणजे फ्री असतो, त्याला शनिवार रविवार सुट्टी असते. पण एकदा माणूस याच्यात आला बिझनेसमध्ये, तो इकडं नोकरीमध्ये तरी आपल्या मॅनेजरला सांगतो मला सुट्टी द्या वगैरे, पण तो इथं त्याला सुट्टी पाहिजे असूनसुद्धा तो सुट्टी घेत नाही. कारण जो काही एन्जॉय याच्यामध्ये व्यवसायामध्ये तो माणसाने घेतला पाहिजे. आणि तो आनंद आपोआप मिळतो. तो आपल्या संघर्षाबरोबर आपल्याला आनंदात ते परावर्तित करतो सगळं. पण मग आजकाल सोशल मीडियावरती जेवढं ग्लॅमर दाखवलं जातं समजा की बिझनेस करतोय म्हणजे खूपच काय भारी करतोय, ऍक्च्युअल मध्ये रियालिटी तशी नसते. तर ही मानसिकता कशी नीट डेव्हलप झाली पाहिजे की तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार आहे किंवा बरोबर. हे आपण जेव्हा व्यवसाय करायचा की नोकरी करायची, जेव्हा हा निर्णय घेतो की आपल्याला आता नोकरी सोडायची, आता व्यवसाय करायचा आहे, तर माणसाने ना की आपली स्वतःची परिस्थिती आणि आपलं याच्या पुढचं 5 वर्षाचं भविष्य काय, तर एकदा स्वतःचं हे करून घेतलं पाहिजे की हा सूर्य आणि हा जयद्रथ की काय होणार आहे आणि कसं असणार आहे. जर माणसाला पूर्ण विजन, मिशन, गोल पूर्ण क्लिअर राहिले असं, जरी सध्या परिस्थितीला काहीच नाही आहे, सध्या परिस्थितीला माणसाकडे काहीच नाही, पण मग आपल्याला करायचं आहे,
ती हिंमत राहिली, त्या सगळ्या गोष्टी माणसाने क्लिअर केल्या, त्या दृष्टीने जर आपण पुढं गेलो तर धंदा हा सक्सेस होतो. फक्त काय की रिॲलिटी समजून घेतली पाहिजे. आपण बघतो की बापरे एवढं सक्सेस भेटून गेलं, एवढ्या दिवसात येऊन गेलं, ते होऊन गेलं, पण तसं काही नसतं. पडद्यामागं एवढ्या काही गोष्टी असतात, भरपूर काही, म्हणजे मॅनपॉवरचे इश्यू असतात, शॉपचे सगळे काही इश्यू असतात, कंटिन्यू काही ना काही. नंतर धंद्यामध्ये ती जी मंदी येते ती सायकल आपल्याला मॅच करता येत नाही. कारण काय राहतं की मराठी माणसाला तेजी मंदीची काहीच सवय राहत नाही. जे काही मारवाडी गुजराती जे काही फॅमिल्या असतात तर त्यांच्यात ते लहानपणापासून त्यांच्या डोक्यावर ते आलेलं राहतं की असं आहे तसं, त्यांचे आजोबा पणजोबा या गोष्टी. तर तसं आपल्या मराठी माणसाला काही हे राहत नाही. पण मग मुद्दा तोच येतो की व्यवसाय करताना हेच आपण स्मार्ट वर्क किंवा गाढव वर्क, तर स्मार्ट वर्कने आपण गेलो तर तो धंदा नक्कीच सक्सेस होतो. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप एकेका मुद्द्यावरती येऊयात. बरोबर. जर समजा एखाद्याला कुठलाही बिझनेस चालू करायचा असेल तर सगळ्यात पहिले तर कोणता बिझनेस करायचा आणि त्यासाठी लोकेशन कसं निवडायचं, बरोबर, याच्याबद्दल काय सांगा. जर आपण आता कुठले तरी 2-3 डिसिजन घेतले असतील, काही लोकांना कपड्याचा बिझनेस करायचा असतो, काही लोकांना काही MIDCत काहीतरी मॅन्युफॅक्चरर वगैरे बनायचं असतं, तर आणि काही लोकांना काही फूड बिझनेस वगैरे करायचे असतील. आता मी फूड बिझनेसमधलं आहे तर मग मी त्याच्यातलं सांगू शकतो की फूड बिझनेसचा स्पॉट वगैरे, आता आम्ही आमचे अमृतुल्यचे स्पॉट वगैरे, आम्हाला जे काही कॉल वगैरे येतात, तर आम्ही समोरच्याला प्रत्येकाला एकच सांगतो की जे काही मार्केट असेल, स्कूल कॉलेजेस असतील, जिथं कोर्ट कचेरी असेल किंवा गावाचं तहसील वगैरे, बसस्टँड, जिथं काही लोकांचं क्राऊड असेल तिथं आपण धंदा केला पाहिजे. तसंच कपड्याचं पण असतं. आता कपड्याचं दुकान आपण एखाद्या मार्केटच्या बाहेर टाकून मजा नाही. जिथं लोक काय राहतं की एक कपडा मार्केट, एक सराफ मार्केट, असं जे काही प्रत्येक ठिकाणी असतं त्या मार्केटमध्येच सगळे कपड्याची दुकानं राहतात. पण मग सगळ्यांचं पोट भरतं तिथं, कारण काय पूर्ण क्राऊड हा कपडे घेण्याच्या हिशोबाने तिथं गेलेला असतो. मग तिथं त्या मार्केटमध्ये जो काही क्वालिटी देतो तर त्याचा धंदा तिथं सेटल होतो. तर मग असं काही राहत नाही की स्पॉट आपण बाहेर वगैरे बघितला पाहिजे. जिथं मार्केट राहिलं आणि रेंटही जास्त राहिलं पण मग मार्केटमध्ये आपण व्यवसाय केला पाहिजे. ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये एखादा शॉप ओपन करतो, समजा आपल्या आजूबाजूला ऑलरेडी 4 दुकानं असतात, बरोबर, कॉम्पिटिशन असते, त्याच्यापेक्षा आपण कसं स्टँड आउट करू शकतो? समजा आपण काय केलं पाहिजे की त्या मार्केटमध्ये जाण्या पहिले ना त्यांचं पूर्ण आपण रिसर्च केला पाहिजे की ते कुठलं, आता मी फूडचं सांगतो की ते कुठलं प्रोडक्ट विकताय, त्यांच्या प्रोडक्टमध्ये म्हणजे किती दम आहे, काय आहे, काही नाही, आणि किंवा काय राहतं, प्रत्येकाचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज राहतं असं. तर त्यांचे ॲडव्हान्टेज पण बघितले पाहिजे, त्यांचे चुकाच नाही शोधायच्या, त्यांचे म्हणजे ॲडव्हान्टेज पण बघितले पाहिजे आणि डिसॲडव्हान्टेज पण बघितले पाहिजे. आणि मग याच्यापेक्षा वेगळं आपण काय करू शकतो, कारण जग काय म्हणतं की तुमच्याकडे वेगळं काय, तरच जग आपल्या पाठीमागे येतं. असं स्पेशल काय आहे, तर मग आपण कशा ऑफर लावू शकतो, कशी प्राईज आपण ठरवू शकतो, काय क्वालिटी आपण वेगळी देऊ शकतो, असं. तर त्या गोष्टी जर आपण त्याप्रमाणे केल्या तर त्या मार्केटमध्ये लवकरात लवकर आपण ग्रोथ घेतो. पण तरी काही असं प्रॅक्टिकल सांगा ना की समजा काय आपण वेगळं करू शकतो, समजा जर आपण एखादं शॉप टाकलं समजा त्याच्यात. बरोबर. आता जरी आम्ही आमचा अमृतुल्यचा बिझनेस जरी हे केला तर काय राहतं की इतर जरी चहावाले राहतात, आता आम्ही कुठल्या तरी स्पॉटला गेलो तर काय राहतं, प्रत्येक गावात वगैरे चौकात जुन्या टपऱ्या आहेत, ते लोक पारंपरिक तिथं चालत आलेले आहेत ते. तर मग आपण वेगळं काय घेऊन जायचं, तर ऑलरेडी त्या टपरीवर जर पहिल्यापासून साखरेचा चहा चालत असेल तर काय राहतं की हे दूध कुठलं वापरताय त्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे, त्यांची टेस्ट कशी आहे, ते कुठल्या प्रकारचे मसाले वापरताय, त्यांच्या चहाची ॲसिडिटी होते का, त्या गोष्टी बघितल्या पाहिजे. आणि ते साखरेचा चहा विकतं, मग याच्या जोडीला आपण अजून काय आणलं पाहिजे, मग आपण साखरेचाही चहा विकायचा, गुळाचाही चहा विकायचा, आणि ते जर 3-4 फॅटचं दूध वापरत असेल तर आपण 7 फॅटचं दूध वापरायचं. आणि काय राहतं की जे काही पारंपरिक बिझनेस आहे त्यांच्यामध्ये काही एवढं कॉस्ट रेशो वगैरे ते काही बघत नाही, पण आपण स्मार्ट वर्क करून त्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. ते जे विकत आहे त्याच किमतीत पण क्वालिटी द्यायचं, असं जर केलं तर मग आपला धंदा सक्सेस होतो. आणि आपण थोडंसं दुकानाला पण दुकानाला आता काय राहतं की कोरोनाच्या वेळेत जो काही सगळं गाजावाजा झाला, जे काही अस्वच्छता वगैरे हे, त्याच्यानंतर काय आलं आहे की लोक पूर्ण हायजीनकडे वळाले. असं लोक काय म्हणतात की 5 रुपये 10 रुपये जास्त, पण मला ह्या दुकानात स्वच्छता दिसते, इथं यांची मुलं, यांचा स्वभाव, यांचं वागणं बोलणं सगळं चांगलं आहे, लोक तिकडं वळाले. लोक पैसे देण्याची तयारी झाली, पण लोक काय आलं, हेल्थ कॉन्शियस झाले की मला एखाद्या साध्या ठिकाणी जाऊन जिथं काही हे नाही आहे, म्हणजे स्वच्छता वगैरे नाही आहे वगैरे, तिथं जायचं, मी कमी पैसे द्यायचे पण मला काहीतरी स्वतःच्या शरीराला काही करून घ्यायचं. त्याच्यापेक्षा लोकांची आता टेंडन्सी बदललेली, म्हणून लोक 2 पैसे जास्त द्यायचे पण मग चांगल्या ठिकाणी जायचं. मग आपण ॲम्बियन्सवर काम केलं पाहिजे, जी की आपले हायजीन आहे त्याच्यावर काम केलं पाहिजे. नाही तर काय होतं की असे भरपूर काही याचे दुकानं बघा अमृतुल्यचे वगैरे, काही पूर्ण असं माशा वगैरे फिरताय, स्वच्छता नाही आहे, काही नाही आहे,
पूर्ण टेबल वगैरे म्हणजे क्लीन नाही आहे. या सगळ्या गोष्टी काय होतं की माणूस एकदा जातो पण परत जात नाही. धंद्यात काय राहतं की रिपीट कस्टमरवर आपण काम केलं पाहिजे. माणूस एकदा आला, त्याला ॲम्बियन्स पण भेटला, त्याला क्वालिटी पण भेटली, त्याला स्वच्छता भेटली, त्याला हायजीन मेंटेन होतं, या गोष्टी भेटल्या तर तो स्वतः पण येतो आणि इतर लोकांना पण घेऊन येतो. ही रेफरन्स मार्केटिंग आपल्या धंद्याला भरपूर काही कामी येते. असं ह्या जर गोष्टी केल्या तर आपण व्यवस्थित हा धंदा सेटल होतो. ओके. आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या समजा आपण स्वतःच्या स्वभावामध्ये बदल केला पाहिजे? बरोबर. जर समजा आपल्याला बिझनेस करायचा असेल तर नॉर्मल आपलं वागणं आणि ॲज अ बिझनेसमॅनचं वागणं काय फरक केलं पाहिजे? समजा जे मारवाडी लोक करत असतात किंवा करत असतात, काय राहतं की बिझनेसमध्ये जे काही आपलं पारंपरिक लोक सांगत गेलेली की तोंडात साखर पाहिजे, डोक्यावर बर्फ पाहिजे, ही एक गोष्ट झाली. पण ती जर फोडून आपण एक्सप्लेन केली तर काय राहतं की जो काही आपला थोडाफार अहंकार राहतो, प्रत्येकाला मीपणा असतो, तो तर धंद्यात आपण पूर्ण सोडून दिला पाहिजे. आपण जर अहंकार पूर्ण बाजूला ठेवला, आपल्याला बघा धंद्यात कसा रिझल्ट येतो तो. आणि काय राहतं की नम्रपणा, समोरचा येतोय तो काहीतरी अपेक्षेने येतोय, तो आपल्याकडे फुकट मागायला नाही येते ना, तो काहीतरी म्हणजे पैसे देणारे ना आपल्याकडनं विकत घेणारे, तो देतोय, तो ती लक्ष्मी देतोय आपल्याला असं ना, आपण त्याला काहीतरी वस्तू देणार आहे तर त्याच्यात पण तो पूर्ण नम्र भाव पाहिजे. ती लक्ष्मी आपण नम्रतेने स्वीकारली पाहिजे आणि त्याच नम्रतेने आपण त्याला समोरच्याला क्वालिटी प्रोडक्ट काहीतरी सर्व्हिस दिली पाहिजे. ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजे. नंतर आपलं कसं असतं की आपलं वागणं, बोलणं, स्वभाव किंवा तो एकदा येतोय, आपण एकदा बोललो, परत तो रिपीट आला तेव्हा बोलणं. आणि काय झालं आहे आता धंद्यामध्ये वगैरे किंवा आमचे जे छोटे धंदे पकडले तर आपण कुठल्याही काउंटरला वगैरे गेलो तर जो मालक किंवा जे काही मुलं वगैरे असतात ते कंटिन्यू आज मोबाईल वगैरे बघत राहतात सगळ्या गोष्टी आणि मान खाली राहते. तर समोरचा येतो आणि तो 2-3 वेळा बोलतो, ते मग लगेच असं मरगडल्या टाईप त्याला देणं, आपण सर्व्हिस देतोय पण मग दुर्लक्ष करणं, पण आपण नीट बोलत नाही, काही नाही. याच्याने काय होतं की त्याला इग्नोरिंग टाईप वाटतं. असं त्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजे. तो आला तर तेवढ्याच ऊर्जेने आपण उठलं पाहिजे. बोला बोला सर काय पाहिजे, बोला दादा काय पाहिजे, भाऊ दादा करत लगेच आपण गोष्टी तशा दिल्या पण पाहिजे, तसं आपण सर्व्हिस दिली पाहिजे आणि क्वालिटी पण दिली पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आपण स्वतःमध्ये बदल केल्या. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे धंद्यात जसं जसं आपण डेव्हलप होतो तर डेव्हलप होताना जो काही आपण व्यवहार करतो, आपले भरपूर काही धंद्यामध्ये व्यवहार होतात. एक ग्राहक आणि आपल्याशी व्यवहार होतो. त्याच्यानंतर पडद्यामागं जी काही आपल्याला वेंडर लोकं राहतात, जे काही मार्केटमध्ये किंवा आपल्याला काही वेळा गरज पडते, काही आपण उसने घेतो वगैरे, जे काही म्हणतो आपण धंद्यामध्ये शब्दाला आपण टिकलं पाहिजे. तर आपण धंद्यामध्ये जर शब्दाला टिकलो तर आपल्याला मार्केट नक्कीच डोक्यावर घेतं. पण आपण काही कोणाचे बुडवले, काही हे केलं तर मग काय होतं की ही माउथ पब्लिसिटी एवढं आपलं नाव खराब करते की नाही त्याला मदत नाही करायची बरं का, तो काही कामाचा नाही किंवा काही आपल्याला उपयोग होत नाही, शब्दाला टिकत नाही टायमावर. ह्या गोष्टी आपण मेन म्हणजे त्या सोडल्या पाहिजे. म्हणजे आपलं स्वच्छ व्यवहार, आपलं वागणं, बोलणं, अहंकार, नम्रपणा या गोष्टींवर आपण काम केलं पाहिजे. येस. आता जसं तुम्ही सांगितलं की पैसे जसे फिरतात बिझनेसमध्ये खूप महत्वाचे असतात. पण मग बिझनेसमध्ये उधारी हा पण एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यापासून कसं आपण सावरू शकतो आणि पूर्ण बिझनेस कसा आहे चांगल्या फ्लोमध्ये ठेवू शकतो? बरोबर. काय राहतं की उधारी म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीला वगैरे त्यांना काही दिवसाची साईड वगैरे भेटते, ते परवडू शकतं. पण आमच्यासारखे जे म्हणजे छोटे व्यावसायिक आहे यांना ही उधारी न परवडणारी असते. काय होतं की दुकानावर एखादा कस्टमर येतो तर आपली चांगली ओळख वगैरे वाढते, संबंध होतात. पण काही काळानंतर काय होतं की तो उधार मागायला लागतो. आणि काय होतं की आपण जे काही दुकानात माल मटेरियल भरलेलं आहे ते तर आपल्याला पण कुठल्या तरी वेंडरने आपल्याला उधार दिलेलं नाही आहे, रोकडा राकडी दिलेलं आहे, तर आपण का समोरच्याला उधारीत द्यायचं? आणि असं नाही की समोरचा एकदम गरीब आहे का काय आहे, असं काही गोष्टी राहिल्या तर आपण समजू शकतो. पण काही काही लोकांचं ते वागणं किंवा कंजूसपणा किंवा ती सवयच असते की नाही राहू दे, नंतर देतो. तर ते काय होतं की आपण जातो संबंध टिकवायला, धंदा टिकवायला, पण ती उधारी एवढी डोक्याच्या वर जाते की तो माणूसही नंतर गायब होतो आणि आपल्याला एवढी अडचण येते. तर काय होतं की उधारीसाठी माणसाने कुठलाही छोट्या धंद्यावाईकाने एकच विचार केला पाहिजे की आपलं जे व्यावसायिक चक्र आहे ते आपण नीट बघितलं पाहिजे. कारण आपल्याला पण घरदार आहे, आपल्याला पण घरात किराणा, पेट्रोल, पाणी, खर्च, भाडे, EMI ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे आपल्याला. आपण जातो त्याचा विचार करायला, पण आपला विचार कोण करेल? असं आपण पण सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 10-11 वाजेपर्यंत दुकान उघडून बसलेलं आहे. आपल्याला पण इथं मॅनपॉवर लावावं लागते, आपल्याला पण रेंट भरावं लागतं आहे. प्रत्येकाचे म्हणजे 90% स्वतःचे गाड्या नसतातच, सगळे रेंटनेच व्यवसाय करत असतात. लाईट बिल झाले, नंतर मेंटेनन्स वगैरे या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या टाईमवर द्यावं लागतं. तर मग आपण पण काय केलं पाहिजे की रेग्युलरच आपण स्वतःला एक सवय लावली पाहिजे किंवा आपल्या दुकानाला काही वाक्य वगैरे काही सेंटेन्स असतात
चांगले उधारीचे वगैरे त्या गोष्टी हे केल्या पाहिजे. आणि 1-2 वेळा ठीक आहे, पण मग आपण तेवढं बारीक लक्ष ठेवलं पाहिजे की हा आपल्याला गंडवतोय बरं का, तर आपण त्यावेळी योग्य वेळी स्टॉप झालं बरं. कारण आम्ही भरपूर काही म्हणजे 1-1.5 लाखाला आम्ही उधारीमध्ये झोपलेलो. जेव्हा माणूस सुरुवात करतो ना, माणसाला काय वाटतं की कस्टमर म्हणजे बापरे देऊन देऊ देईल, पण नंतर ते लोक आपले कॉल पण घेत नाही, ना आपल्याला भेटत, ना आपल्या दुकानाचा म्हणजे रस्ताच ते बदलून टाकता. कधीतरी कुठंतरी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी ते आपले चहा वगैरे पिताना दिसता, मग तेव्हा खूप दुःख होतं. त्यापेक्षा काय की आपण योग्य वेळी जागे झालेलो बरं असं. ओके. आणि त्यानंतर काय होतं की जे आपल्याकडे काम करणारी माणसं आहेत समजा, ते पण जास्त काळ टिकत नाही. बिझनेसमध्ये हा एक प्रॉब्लेम असतो. बरोबर. त्याला आपण कसं सॉल्व्ह करू शकतो? काय राहतं की जे काही आता काम करणारे लोक राहतात किंवा हॉटेलमध्ये काम करणारे लोक राहतात, हे म्हणजे एक तर गरीब असतात, गरजेपोटी करत असतात, कारण चांगल्या घरचा पोरगा काही हॉटेलवर काम वगैरे करणार नाही. आणि तो टिकण्यासाठी काय केलं पाहिजे माहिती का, की आपण मालक म्हणून एक कमर्शियल नाही वागलं पाहिजे. असं काही गोष्टी त्यांच्या फॅमिलीला गरज असते, त्यांचं म्हणजे दुःख सुख दवाखाने हे ते ह्या आपण गोष्टीसाठी ते आपल्याकडे मदत मागत असतात, तर त्या पण आपण गोष्टी बघून घेतल्या पाहिजे. कारण मॅनपॉवर न टिकण्याचं कारण म्हणजे काय राहतं की मालकच्या जागी फक्त एकदम कमर्शियल राहून जातो. आणि तो जो राहतो कर्मचारी वर्ग, त्याच्याही आयुष्यात, कारण तो सामान्य फॅमिलीतनं आलेला आहे, त्याच्या आयुष्यात एवढं काही म्हणजे हे चालू असतात वाईट सिच्युएशन वगैरे, तो केव्हा 2-3 वेळा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. जर आपण एक टायमाला पैसे देऊ नका, पण तो जे सांगतोय ना ते जर आपण समजून घेतलं ना आणि त्याला काहीतरी सोल्युशन काढलं ना, तरी त्याचं मन धरलं जातं. पण भरपूर मालकांचे ह्या गोष्टी चुकतात की फक्त एक पैसा. उद्या उठून काय होतं की त्याला कोणीतरी भेटतं दुसरं चांगलं, असं माणुसकी नावाची गोष्ट आहे मार्केटमध्ये, दुसरं कोणीतरी मालक त्याला चांगलं भेटणार आहे म्हणून तो तिकडं चालला जाणार आहे. असं ते पैशासोबत आपण एक रिलेशन ते पण जपलं ना की तो आपला फॅमिली मेंबर आहे. असं आज आपण कमवतो आहे दुकानात आणि आपलं घर भरतं आहे, तसंच आपल्या दुकानामुळं तो पण कमवतो आणि त्याचं घर पण भरतं आहे. असं हा जर विचार आपण पूर्ण न्यूट्रल राहून केला तर आपल्याकडे मॅनपॉवर पण ही कायम टिकत असते. ओके. असं. आणि त्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं ना की समजा कुठलाही धंदा बघा, काही दिवस खूप चांगला चालतो, बरोबर, पण काही दिवस आपल्याला शांत बसावं लागतं. आणि हे शांत बसल्या जात नाही, म्हणजे स्वतःचं जे कंट्रोल आहे ते सुटत बऱ्याच वेळेस, अरे यार पैसे येतच नाहीये, आणि मग थोडंसं डिमोटिवेटेड फील होतं. काय राहतं की 2 गोष्टी याच्यामध्ये, की धंदा कमी झाला आहे याच्यात आपली चूक आहे का मार्केटची चूक आहे, या 2 गोष्टी बघितल्या पाहिजे. जर आपली चूक असेल तर त्या चुक्या बघितल्या पाहिजे की आपण क्वालिटी देत नाही आहे का, आपण सर्व्हिस देत नाही आहे का, आपल्याकडे पैशाचं मॅनेजमेंट नाही आहे का, किंवा जो पैसा आलेला आहे त्याची विल्हेवाट आपण व्यवस्थित लावत नाही का, सिस्टीम काही नाही का आपल्याकडे, त्या गोष्टी बघितल्या पाहिजे. ह्या चेक केल्यानंतर काय की आपल्यात काही चुका नाही, आपण बरोबर आहे, तर त्याच्यानंतर बघितलं पाहिजे की मार्केटमध्ये काय चालू आहे. काय राहतं की भरपूर काही म्हणजे गोष्टी घडत असतात देशांमध्ये वगैरे किंवा राज्यांमध्ये, जी काही तेजी मंदीची सायकल असते तर ती आपण बघितली पाहिजे. आणि आपल्याकडे येणारा जो काही क्राऊड असतो, जो काही आपला कस्टमर वर्ग असतो, हा म्हणजे 99% हा एक नोकरदार वर्ग आहे. असं तर नोकरदार वर्गाच्या आयुष्यामध्ये एवढे काही चॅलेंजेस असतात. असं तर त्याप्रमाणे मार्केटमध्ये तशी शांतता वगैरे होत असते, ती तेजी मंदीची सायकल असते. काय राहतं की प्रत्येक धंद्याला आहे ना देवाने एक वरदान दिलेलं आहे. आता आमचा जरी चहाचा धंदा राहिला ना तर आम्हाला उन्हाळ्यात काहीच राहत नाही, शांतता असते. पण आमचा पावसाळा आणि हिवाळा खूप जोरदार असतो. तसं जे कोल्ड्रिंक्सवाला आहे, आईस्क्रीमवाला आहे, त्याचं उन्हाळ्यात खूप जोरदार आहे 4 महिने, पण तसं त्याचं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात काहीच नाही. कपडेवाला झाला तर कपडेवाला लग्न सीझन आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, ह्या गोष्टीला तो जोरात असतो. भांडेवाले तेव्हा जोरात असतात. असं प्रत्येकाला आहे ना देवाने व्यवस्थित हे करून दिलेलं आहे. म्हणजे कोणी जास्त वर पण जात नाही आणि कोणी जास्त खाली पण जात नाही. ही जर सायकल आपण लक्षात घेतली ना तर मग व्यवस्थित आपली रुटीन लागते. आणि डिप्रेशनमध्ये वगैरे जाण्याचं कारण काय राहतं की आपण या दोघं गोष्टी चेक केल्या नाही आणि फक्त आपण टेन्शन घेतोय आणि कोणाजवळ आपण मोकळं होत नाही. काय आहे की एका धंदेवाईकाने ना आपल्यापेक्षा जे काही म्हणजे यशस्वी किंवा अयशस्वी लोकांच्या ओळखी ठेवल्या पाहिजे. जे काही आपल्या याच्यात चालू आहे तर ते आपण त्या लोकांना, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या वगैरे त्या लोकांना आपण शेअर केलं पाहिजे. त्यांच्याकडनं 4 गोष्टीचा शिकायलाही भेटतं आणि नेमकं आपण चुकतो काय ते पण बघितलं पाहिजे. काय राहतं की पूर्ण मोकळं असलं पाहिजे. धंदा येतो शेवटी. काय राहतं की लक्ष्मी येते ना तर लक्ष्मी ही कमळावर बसलेली पूर्ण असं. आणि एक माणसाने ना असं उदार असलं पाहिजे आणि समाधानी असलं पाहिजे. असं माणसाने राहिलं ना तर बरोबर आपल्याला कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन येत नाही, काहीच नाही. सगळे बारकावे व्यवस्थित समजून घ्यायचे, म्हणून कुठं डिप्रेशनमध्ये जायचं काही कामच येत नाही असं. आणि आता तुम्ही फूड बिझनेसमध्ये आहात,
तर फूड बिझनेसच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या लोकांना म्हणजे समजून घेतल्या पाहिजेत त्यांनी, बरोबर, त्या हिशोबाने काम केलं पाहिजे बाकीच्या बिझनेसपेक्षा? बरोबर. चॅलेंजेस म्हणू शकतो आपण. फूड बिझनेसमध्ये काय आहे की आपण पहिल्या दिवसाला जी क्वालिटी दिलेली आणि पहिल्या दिवसानंतर जो काही काय राहतं की फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन असतं. हॉटेल व्यवसायाचं कसं असतं की कुठलं म्हणजे आता दुसरा जर व्यवसाय पकडला, तुम्ही काही मोबाईलचं दुकान टाकलं ते टाकलं तर त्यांचं काही नाही एवढं, पण फूड बिझनेसचं काय राहतं की फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. तर पहिला दिवस, पहिला आठवडा, पहिला महिना हे जे काही राहतं ना, हे खूप महत्त्वाचं असतं. तर पहिल्या दिवसापासून आपण जी काही क्वालिटी दिलेली ना, ती पहिल्या महिन्यापर्यंत, त्याच्यानंतर पुढं कंटिन्यू क्वालिटी सर्व्हिस या गोष्टीवर जर आपण काम केलं तर व्यवस्थित रुटीन चालते. पण आपण जर थोडीफार चुकामुक केली किंवा आपण दुर्लक्ष केलं किंवा आपल्याला पैसा यायला लागला, मग आपण चाललो लग्नांमध्ये, चाललो मित्रांबरोबर फिरायला, मग दिलं कोणाला तरी काउंटरला बसून, मग तू बघ, मग ज्याला आपण काउंटरला बसवलेलं तो काय आपल्या घरातला नाही, काही नाही, त्याची पण काहीतरी एक वैयक्तिक लाईफ आहे, तो कशाला आपल्या धंद्यामध्ये एवढा जीव टाकल असं. तर ह्या गोष्टी जर आपण बघितल्या ना, की पहिल्या दिवसाला जे काही आपण गोल विजन मिशन ठरवलेले होते ते तर शेवटच्या दिवसापर्यंत आहेत, जोपर्यंत आपल्याला करायचं आहे. किंवा काय राहतं, एक धंदा सेटल झाला ना, एक पिढी सेटल होते असं. वडील, नंतर मुलगा, त्याचा मुलगा, ते काही पुढं कंटिन्यू करत असतं. भरपूर आपण बिझनेस पाहिलेले की जे एका माणसाने सेटल केले, त्याच्यानंतर त्याच्या मुलांनी त्याच्यात प्रगती केली, त्याच्या नातवांनी प्रगती केली, असं भरपूर काही आहे. म्हणून त्या विचाराने आपण बघितलं पाहिजे आणि त्या गोष्टी समजल्या आपण व्यवस्थित, तर बरोबर धंद्याची लिंक लागते. आता बऱ्यापैकी गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत, पण मग तरी पण अशी कुठली गोष्ट आहे का की जी तुम्हाला आता सांगायची आहे? बरोबर, काही बोलायचं आहे? हां. काय राहतं की आता आपण फूड बिझनेसमध्ये बघितलं आहे की पहिले आपण ऐकायचो की आमची कुठेही शाखा नाही. पण आता असं झालं आहे की आमच्या इथं इतक्या शाखा आहेत. म्हणजे काय आलं की पहिले फ्रँचायझी मॉडेल नव्हतं. एक व्यक्तीने एक धंदा केला, तो त्याची रेसिपी, त्याचं सिक्रेट त्याच्याजवळच ठेवायचा आणि त्याला नव्हतं माहिती की पुढं आपण आपलं सिक्रेट पुढं विकून एवढं आपण काही मोठं होऊ शकतो. आता ते म्हणजे लोक जागृत झाले. असं जे काही म्हणायचे की आमची शाखा नाही, ते आता शाखा द्यायला लागले. फ्रँचायझी मॉडेल भरपूर डेव्हलप झालं. तर काय होतं की जो फ्रँचायझी देणार आहे त्याने बघितलं पाहिजे की समोरचा माणूस आपल्या भरोश्यावर कष्टाचे, व्याजाचे उधार घेऊन 2-3 लाख रुपये आपल्याला आणून देतो आहे. काय राहतं की ते पूर्ण फॅमिली काहीतरी करून जुगाड करून आपल्याकडे आणतं आणि त्याची आशा असते की हा माणूस आपला मेंटर आहे, याची बिझनेस जी काही कंपनी ती आपल्याला चांगली ग्रोथ करणार आहे. तर त्या परीने आपण त्याला लास्ट एंडपर्यंत आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे काय होतं की जर आपण सपोर्ट नाही केला ना, तर त्याचा आणि त्याच्या पूर्ण परिवाराचा, मित्राचा पूर्ण तळतळा आपल्याला लागणार. तो एका ब्रँड ओनरने नाही घेतला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो फ्रँचायझी घेतोय त्याने पाहिलं पाहिजे की आपला मालक जो काही धंदा आहे त्या धंद्यामध्ये तो स्वतः राबलेला आहे का, त्याने खरंच संघर्ष केलेला आहे का त्याने काही कोणाचं कॉपी केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी फ्रँचायझी म्हणजे जो घेतोय त्याने पण, धारकाने पण बघितल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. नंतर प्रॉफिट मार्जिन कसं आहे, ROI कसं आहे, 3 महिन्यात निघणार आहे, 4 महिन्यात निघणार आहे, जेवढे काही आपण 2-3 लाख रुपये टाकणार आहे हे कधी आपले वसूल होतील. किंवा आपल्याला शॉपला काही प्रॉब्लेम आला, काही झालं तर आपलं मालक आपल्यासोबत कसं उभं राहणार. म्हणजे कधी काही सिच्युएशन आली, कधी क्वालिटी तिकडं झालं तर कसा तो माणूस उभा राहील. तर ते बघून फ्रँचायझी धारकांनी फ्रँचायझी घेतल्या पाहिजे. काय होतं की एक फक्त मोटिवेशन रील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघून आणि एक फक्त गाजावाजा बघून आपण घेतो, पण मग काय होतं की ब्रँड ओनर पण संपतो आणि खाली ज्याने घेतलेलं आहे तो पण संपतो असं. आणि काय होतं की घरचे आहे ना, आपल्या मराठी माणसाचे घरचे धंदा करायला एकदाच सपोर्ट करतात. असं माणूस एक नोकरी केल्यानंतर दुसरी नोकरी करू शकतो, तिसरी नोकरी करू शकतो, काहीतरी कुठंतरी काही दिवसासाठी गायब काहीतरी उदरनिर्वाह करू शकतो. पण धंदेवाईक माणूस जेव्हा धंदा स्टार्ट करतो ना, तर काय होतं की पूर्ण नातं गोतं समाज वगैरे पूर्ण गाजावाजा झाला राहतो की हा धंदा करतोय, तेवढं करतोय. तर ती पण जाणीव आपल्याला असली पाहिजे. म्हणून काय होतं की मराठी माणसाला घरचे एकचदा सपोर्ट करतात, वारंवार सपोर्ट करत नाही. म्हणून करताना आपण ज्याच्या भरोश्यावर करतोय ते पण बघितलं पाहिजे, आपली मेहनत पण बघितली पाहिजे आणि आपली किती कॅपॅसिटी ते पण बघितलं पाहिजे. जी काही म्हणजे हे राहतं कम्फर्ट झोन जो असतो तो सोडून आपण काय करू शकतो ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. येस. खरं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, म्हणजे दोघंही अँगल सांगितले, मालकाचंही सांगितलं, ज्यांना फ्रँचायझी घ्यायच्या त्यांचंही सांगितलं. येस, तर खरंच थँक्यू सो मच परागजी की तुम्ही आज इथं आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन शेअर केली म्हणून. येस, थँक्यू. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती आहेत त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे कदाचित समोरच्याचं आयुष्य बदलू शकतो. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा,
कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.